नमस्कार मित्रांनो. का आमच्या घरचं केळी झाड आहे. व्हिडिओ तुम्ही बघत असताना आता जस्ट मी एवढ्यात केळीचं घर तोडलं आहे. बघा त्यातनं बघा कसं बघा चिकट कसं पाणी बघा बघा चिकट पाणी कसं पडते बघा. पूर्णपणे केळी पकली होती त्यामुळे केळीचं घर तोडलं आहे जस्ट तेवढ्यातच. घडले मोठा का बघा घर बघा. तुम्ही केळ बघता तर भरपूर असे मोठे झाडले केळ बघा. थांबा त्याला बघू दे का असं 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 बघा बघा. भरपूर मोठा घड आहे केळीचा. कमीत कमी 30-35 किलो घड असं घेऊ. झपला नाही मला. मी तोड असा खाली तरी खालीच पडला बघा. खाली पडला असं केळ फुटली तिथं बघा. खालची डायरेक्ट केळ खाली खालची साईडची केळ आहेत ना केळ फुटली बघा. तिथं एवढं जास्त वजन होतं पूर्णपणे. ह्याला काही केमिकल टाकायचं नाही काय नाही. ह्याला आपण घरी पिकवायचं आहे. हे बघा बघा जस्ट आता मी फणी सगळ्या फणी सेपरेट केले तर गडाच्या फणी साईडला काढलेत. आता ह्याला आपल्याला पिकाय घालायची किड बघा. ही बघा तुम्ही आता बघू शकता किती मोठी मोठी फणी बघा. हा हे बघा एकदम स्ट्रॉंग असं केळ आहे. पूर्ण भरलेलं आहे. पूर्ण पकलेलं केळ आहे. फक्त आता हे पीक घातलं का आपल्या गावावर पद्धतीने केळ पिकायचे ते बघा. जस्ट तेवढंच इथं घड काढला बघा. इथं बघा ह्यातून तर असं चिकट पदार्थ असं खाली पडतोय. आता हे आपल्या पानं हे सगळे जे पाणी त्याच्यामध्ये दिसत ना हे सगळं पानं आपल्याला तोडून टाकायचे मित्रांनो. त्याचे बाकीचे आपल्याला हे झाड जर तोडलं झाड तोडण्यापेक्षा झाडाचे फक्त पानं काढायचे. पानं काढले ह्याचा जे आतला जे काहीतरी आहे रस आहे झाडाच्या आतला ती ह्या केळीला उपयोगी पडणार आहे. आपल्या ह्या केळी येणार आहे उपयोगी. ह्या केळी झाडाला उपयोगी येणार आहे. तर आपण त्याला तोडत आहे तोडून टाकायचं म्हणजे ह्याचा जे पूर्णपणे जे खोडातला रस आहे तर त्या केळीला झाडाला उपयोगी येईल आणि ती केळी एकदम स्ट्रॉंग होईल. चला मित्रांनो तुम्ही चॅनल नसताना तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद. बाय बाय.